नारायण नारायण हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती येते. हातात वीणा, चेहऱ्यावर स्मित आणि जिथे जातात तिथे काहीतरी घडतंच. पण खरंच हे फक्त काड्या लावणारे होते की ते होते ब्रह्मांडातील सर्वात मोठे इन्फॉर्मेशन मास्टर. आपण त्यांना TV सिरियलमध्ये गॉसिप किंग म्हणून पाहतो, पण खरं आयुष्य त्यांचं त्यापेक्षा खूप मोठं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत नारद मुनी यांचं खरं रूप, त्यांचा जन्म, त्यांचा शाप, त्यांची शक्ती आणि काही अशा गोष्टी ज्या 99% लोकांना माहीत नसतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. लहान मुलांच्या पुस्तकात आपण बऱ्याच वेळा नारद मुनींची ही गोष्ट वाचली असेलच. एक लहान मुलगा बाजारात गेला. तिथे सुंदर देवांच्या मूर्ती मांडलेल्या होत्या. लॉर्ड शिवा, लॉर्ड विष्णू, लॉर्ड गणेशा. तो प्रत्येक मूर्तीची किंमत विचारत होता. तेवढ्यात एक तेजस्वी ऋषी तिथे आले. नारायण नारायण, ते होते नारद मुनी. ते म्हणाले, माझी मूर्ती आहे का? दुकानदार म्हणाले, हो, पण ती फ्री आहे. नारदांना प्रश्न पडला, का? दुकानदार हसून म्हणाले, कारण तुम्ही जिथे जाता तिथे भांडणं लावता ना. क्षणभर शांतता आणि नारद मुनी हसले. लोकांना अजून माझं काम समजलेलं नाही. खरंच आपण सगळेही त्यांना चुकीचं समजतो. नारद म्हणजेच गॉसिप, पण ते होते देवांचे दूत, त्रिलोकातील माहिती वाहक आणि भक्तांचे सर्वात मोठे गुरु. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ते होते जगातील पहिले जर्नलिस्ट. नारद मुनी नेहमीच देवर्षी नव्हते. पूर्वजन्मात ते होते एक दासीपुत्र. त्यांची आई ऋषींची सेवा करत होती. त्या मुलाने ऋषींच्या सहवासातून मंत्र, साधना आणि भक्ती शिकली. तो ऋषींचा उरलेला प्रसाद खात असे आणि त्यातून त्याच्या आत दिव्य परिवर्तन झालं. एक दिवस त्याची आई सर्पदंशामुळे मरण पावली. त्याचं आयुष्य बदललं. तो जंगलात गेला, ध्यान केलं आणि त्याला दर्शन झालं लॉर्ड विष्णूचं. भगवंत म्हणाले, या जन्मात पुन्हा दर्शन नाही, पण पुढच्या जन्मात तू माझा सर्वात मोठा भक्त होशील. आणि पुढच्या जन्मात ते झाले देवर्षी नारद. देवर्षी म्हणजे काय? देवांमध्ये श्रेष्ठ ऋषी. नारद मुनी स्वर्गात जातात, पृथ्वीवर येतात, पाताळातही फिरतात. त्यांच्या हातात असते वीणा आणि ते सतत म्हणतात नारायण नारायण, म्हणजेच प्रत्येक क्षणी भगवंताशी कनेक्शन. आता आपण नारद मुनींशी रिलेटेड काही अननोन फॅक्ट्स जाणून घेणार आहोत. त्यातील एक आहे भक्ती योगाचे खरे जनक. आपण आज भक्ती हा शब्द खूप सहज वापरतो, पण भक्ती म्हणजे नेमकं काय? फक्त पूजा की काहीतरी अधिक खोल? याचं उत्तर दिलं नारद मुनी यांनी. त्यांनी लिहिलं नारद भक्ती सूत्र. या ग्रंथात 84 सूत्रे आहेत, पण प्रत्येक सूत्र म्हणजे एक जीवनाचा नियम आहे. नारद म्हणतात, भक्ती म्हणजे परम प्रेमरूप आहे. म्हणजेच भक्ती ही व्यवहार नाही, ती देवाशी असलेलं निस्वार्थ प्रेम आहे. त्यात अपेक्षा नाही, त्यात इगो नाही. म्हणजेच ज्ञानयोग, कर्मयोग यापेक्षा भक्तियोग सर्वात मोठा आणि प्रभावी मानला जातो. आणि हा मार्ग जगाला दाखवणारे होते नारद मुनी. 2. रामायणाच्या मागे नारद. एकदा वाल्मिकी यांच्या मनात प्रश्न आला, या पृथ्वीवर सर्वात आदर्श मनुष्य कोण? ज्याच्यात सर्व गुण आहेत, धैर्य, सत्य, करुणा, धर्म. हा प्रश्न त्यांनी विचारला नारद मुनी यांना. आणि इथेच इतिहास घडला. नारद मुनींनी सांगितलं भगवान रामाची कथा. त्यांनी रामाचं संपूर्ण जीवन एका संक्षिप्त रूपात सांगितलं आणि त्या एका संवादातून जन्म झाला रामायणाचा. म्हणजे जर नारद मुनी नसते तर कदाचित आपल्याला रामायण मिळालंच नसतं. 3. गर्भातील गुरु प्रल्हाद. ही कथा खूपच अद्भुत आहे. प्रल्हाद जेव्हा आपल्या आईच्या गर्भात होता तेव्हा त्याची आई नारद मुनींच्या आश्रमात राहत होती. त्या काळात नारद मुनी तिला भगवंताची कथा सांगत असत. पण ती कथा फक्त आई ऐकत नव्हती, गर्भात असलेला प्रल्हादही ऐकत होता. आणि तिथूनच त्यांच्या मनात रोवली गेली विष्णू भक्ती.
म्हणूनच राक्षस कुळात जन्म घेऊनही प्रल्हाद झाला सर्वात मोठा भक्त आणि त्यामागे होते त्याचे पहिले गुरु नारद मुनी. 4. कंसाला चेतावणी, एक कॉस्मिक ट्रिगर. आपण सगळे जाणतो कंस हा अत्याचारी राजा होता, पण त्याच्या जीवनात एक टर्निंग पॉईंट आला जेव्हा नारद मुनी त्याला भेटले. त्यांनी त्याला सांगितलं, तुझा अंत जवळ आला आहे, देवकीचा 8वा पुत्र तुला मारेल. या एका वाक्याने कंस पूर्णपणे घाबरला आणि त्याने सुरू केली अत्याचाराची मालिका. पण हे सगळं का घडलं? कारण त्याच्या पापाचा घडा लवकर भरावा आणि भगवंताचा अवतार कार्य पूर्ण व्हावं. म्हणजे नारद मुनींनी भांडण नाही लावलं, त्यांनी दैवी योजना पुढे नेली. 5. त्रिलोकाचे पहिले पत्रकार. आजच्या काळात पत्रकार माहिती देतात, सत्य लोकांसमोर आणतात, पण हजारो वर्षांपूर्वी हे काम कोण करत होतं? उत्तर आहे नारद मुनी. ते देवांकडे जात, असुरांकडे जात, मानवाकडे जात आणि माहिती पोचवत. पण फक्त माहिती नाही, ते त्या माहितीचा उपयोग करून बदल घडवून आणत. म्हणूनच ते फक्त मेसेंजर नाहीत, ते होते त्रिलोकाचे पहिले जर्नलिस्ट. नारद मुनी भांडण लावत नाहीत, ते सत्य बाहेर आणतात आणि त्या सत्यातूनच बदल जन्माला येतो. त्यांनी अनेक ग्रंथ आपल्याला दिलेले आहेत. त्यातील एक आहे नारद भक्तिसूत्र. हा नारद मुनींचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे. यामध्ये 84 सूत्रे आहेत. भक्ती म्हणजे काय, ती कशी करावी, ती कशी प्राप्त करावी, खऱ्या भक्ताची लक्षणे कोणती, याचे अत्यंत साधे आणि सोपे मार्गदर्शन यामध्ये दिलेले आहे. हा ग्रंथ भक्ती मार्गाचा एन्सायक्लोपीडिया देखील आपण म्हणू शकतो. 2. नारद पुराण. हे 18 महापुराणांपैकी एक आहे. यात केवळ अध्यात्मच नाही तर खगोलशास्त्र, ज्योतिष, मंत्रशास्त्र आणि विविध तीर्थक्षेत्रांची माहिती दिलेली आहे. यात वेदांगाचे म्हणजेच वेदांच्या 6 अंगांचे सविस्तर वर्णन मिळतं. 3. नारद स्मृती. हा एक कायदेविषयक ग्रंथ मानला जातो. म्हणजेच यामध्ये न्यायव्यवस्था, मालमत्तेचे अधिकार, वारसा हक्क, सामाजिक नियम यावर भाष्य केले आहे. इतर स्मृतींच्या तुलनेत नारद स्मृती ही अधिक व्यावहारिक मानली जाते. आता आपण त्यांची प्रमुख स्तोत्रे देखील बघणार आहोत. नारद मुनींनी रचलेली काही स्तोत्रे आजही घराघरात म्हणली जातात. संकटनाशन गणेश स्तोत्र, प्रणम्य शिरसा देवम. या प्रसिद्ध स्तोत्राचे रचनाकार नारद मुनी आहेत. कोणत्याही कामातील अडथळे दूर करण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानलं जातं. नारद पंचरात्र हा वैष्णव संप्रदायातील एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे, ज्यामध्ये मंदिरातील पूजाविधी आणि मूर्ती विज्ञानाबद्दल माहिती दिलेली आहे. विष्णू स्तोत्रे. त्यांनी भगवान विष्णूंच्या स्तुतीसाठी अनेक पदे, स्तोत्रे रचली आहेत, जी आजही आपण भजनामध्ये वापरत असतो. ज्यांनी भक्ती शिकवली, ज्यांनी रामायण घडवलं, तेच आहेत त्रिलोकाचे पहिले पत्रकार. ज्यांनी आपल्याला संकटनाशन स्तोत्र दिलं, ज्यामुळे आपली कामे सोपी होतात, तेच हे नारद मुनी. त्यांनी केवळ बातम्या पोचवल्या नाहीत तर मानवाला जगण्याचे नियम आणि भक्तीची शक्ती देण्याचे महान ग्रंथही दिले. तुम्हाला यातील कोणती फॅक्ट सर्वात जास्त आवडली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.